मनोज दादा हा मराठ्यांचा खरा हिरो आहे. माझी कालची जी त्यांची भेट होती, ही भेट पूर्णपणे एक प्रसाद लाड या इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमधली माझी त्यांची भेट होती. आत्तापर्यंत मनोज जरांगे पाटलांनी जेवढी कधी आंदोलनं केली, 8 का 9 आंदोलनं त्यांनी मोठी केली आणि त्यांची भूमिका फार ॲग्रेसिव्ह राहिली. ज्या वेळेला त्यांची ॲग्रेसिव्ह भूमिका राहिली, ज्या वेळेला त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरती वैयक्तिक टीका केली, त्या वेळेला तेवढ्याच ॲग्रेसिव्ह भूमिकेत मी देखील माझी भूमिका मांडली. त्याच्यामुळे जरांगे पाटीलांचं आणि माझं काय फार सख्य नव्हतं, हे जगजाहीर आहे. आपल्याही चॅनलमधनं अनेकदा तुम्ही ते दाखवलं. परंतु ज्यावेळेला 30 तारखेच्या त्यांनी हाक दिली, त्यावेळेला पुन्हा एकदा त्यांच्या संभाषणातून देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीस ही नावं आली. तर मी त्यांना एक आवाहन केलं होतं व्हिडिओच्या माध्यमातून, जे आपण सर्वच मीडियाने दाखवलं, की प्रत्येक वेळेला तुम्ही देवेंद्र फडणवीसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नका. देवेंद्र फडणवीसांनी काय काय केलं, राजश्री शाहूमध्ये काय केलं, सारथीमध्ये काय केलं, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात काय केलं, UPSC MPSCच्या परीक्षांसाठी काय केलं, भरतीमध्ये काय केलं, शिक्षणात काय केलं, किती लोकांची कर्जमाफी केली, किती लोकांना त्यांनी परतावा, व्याजाचा परतावा दिला, अशा अनेक गोष्टी, हॉस्टेल किती बांधले, काय केलं. आणि मी त्यांना एक आवाहन केलं, की मनोज दादा आम्ही तुम्हाला मानतो. मी पुन्हा तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून सांगतो, की मनोज दादा हा मराठ्यांचा खरा हिरो आहे. मराठी समाजाला जर आरक्षण मिळालं असेल, तर ते फक्त मनोज जरांगे पाटलामुळे मिळालं, हे मी जाहीर आपल्या माध्यमातून सांगतो. त्याच्यामुळे मी त्यांना आवाहन असं केलं, की तुम्हाला जर कुठला गैरसमज असेल, त्या विशिष्ट लोकांशीच तुम्हाला जर बोलायचं असेल, त्याच्यापेक्षा तुम्ही एकदा आमच्याशी संवाद साधायला पाहिजे.